बाबा आदम का जमाना हा शब्द आपण बऱ्याचदा अनेकांच्या तोंडून ऐकत आलो आहोत. हा बाबा आदम म्हणजेच आपला सर्वात आदिम पूर्वज ॲडम. आता याच्या काळातली कोणतीही गोष्ट म्हणजे ती किती जुनी पुराणी असणार याचा तुम्हीच अंदाज लावा. तर मंडळी, मूळ विषयाकडे वळूयात. जगभरातील अनेक छोटे मोठे देश आजच्या घडीला आपल्या भारत देशाच्या कैकपट पुढे आहेत. पुढे आहेत विज्ञानात, पुढे आहेत संरक्षण क्षेत्रात, पुढे आहेत वैद्यकीय क्षेत्रात, पुढे आहेत औद्योगिक क्षेत्रात. एकंदर सर्वांगीण प्रगतीचा विचार करत असताना भारताच्या तुलनेत लोकसंख्येने अगदीच लिंबूटिंबू असलेले कित्येक देश आपल्यापेक्षा खूपच प्रगत आणि पुढारलेले आहेत. यामागचं कारण काय? आपण तर एवढे मोठे खंडप्राय भूभाग व्यापलेले, लोकसंख्येत जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेले, कला संस्कृतीच्या बाबतीत श्रीमंत असलेले, तरीही जगाच्या पाठीवर अप्रगत आणि जमान्याच्या मागे असं का? याचं उत्तर शोधताना आपल्या नजरेस पडते ती आपली बाबा आदमच्या जमान्यातली शिक्षण व्यवस्था. होय, बाबा आदमच्या जमान्यात, माफ करा, 1968 साली पहिल्यांदा ज्या शैक्षणिक मूल्यांवर आधारित अध्ययन व्यवस्था बनवण्यात आली होती, तिच्याच आधारावर आपण आणि आपल्या या आधीच्या कित्येक पिढ्या शिकल्या. या शिक्षणातून आपण काय मिळवायचो? पदवी मिळाली म्हणजे आपण जगाच्या बाजारपेठेत सहज वावरण्या इतपत हुशार झालो, असा आपला आजवरचा समज होता. प्रत्यक्षात या शिक्षण पद्धतीतून आपल्याला कितीसे व्यवहार ज्ञान मिळायचे हा प्रश्न सदैव अनुत्तरित राहिला आहे. आपले शालेय शिक्षण हे व्यवसायाभिमुख नसल्याने या शिक्षणाचा प्रत्यक्ष आयुष्यात काडीचाही उपयोग होत नाही. हे असले शिक्षण काय कामाचे, अशी ओरड आपण सतत करत असायचो. पण त्यावर कायमचा इलाज करण्याचे मात्र काही ठरत नव्हतं. आणि आपण जसं कमल घर बघ तसंच आपली मुलंही छगन घड्याळ बघ अशाच सरधोपट मार्गावर चालत काल परवापर्यंत 10वीची परीक्षाही पास झाली. पण याकडे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं बारीक लक्ष होतं बरं का. त्यांनी त्यांच्या मागील 5 वर्षाच्या कालखंडातच या शैक्षणिक धोरणाला बदलण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार HRD मिनिस्ट्रीने 2017 साली प्रख्यात शास्त्रज्ञ डॉक्टर के कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली. या समितीतील सभासद मिळून भारताचे नवे शैक्षणिक धोरण ठरवणार होते. या समितीने मसुदा तयार केला, तो केंद्रीय मंत्रिमंडळापुढे मांडला. त्यानंतर तो मसुदा लोकांच्या सूचना हरकतींसाठी विविध माध्यमांद्वारे प्रसिद्ध करण्यात आला. लोकांच्या सूचना आणि हरकतींचा अंतर्भाव करण्याच्या या सगळ्या प्रोसेसनंतर 27 जुलै 2020 रोजी हे नवं शैक्षणिक धोरण अधिकृतरित्या जारी करण्यात आलं आहे. तर मंडळी, स्वातंत्र्यानंतर 1968 साली बनवलेल्या शैक्षणिक धोरणात 1986 साली पहिल्यांदा बदल करण्यात आला होता. त्यानंतर आता तब्बल 34 वर्षांनंतर 2020 साली शालेय आणि उच्च शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे आपलं सध्याचं घोकंपट्टी रट्टा मारो कल्चर कालबाह्य होईल का? स्टुडंट्स आपलं करिअर निवडण्यात सक्षम होण्याइतपत हे नवं धोरण परिणामकारक आहे का? देशाच्याच काय तर तुमच्या आमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भवितव्य बदलायला निघालेली ही भारताची ही नवी अध्ययन नीती, शैक्षणिक धोरण आहे तरी कसं? हे अगदी सोप्या शब्दात आणि थोडक्यात समजून घेऊयात आजच्या स्कूल चले विशेष कार्यक्रमात आपल्या आवडत्या मराठी YouTube चॅनेलवर, अर्थात आकार DG9वर. चला तर मंडळी, सर्वात आधी आपण हे समजून घेऊयात की आपली आधीची 10+2 या 2 टप्प्यात होणारी परीक्षा पद्धती बदलून त्या जागी आलेली 5+3+3+4 अशी ही नवी पद्धत आहे तरी कशी? 10+2 हे साधं सरळ गणित होतं की राव? हे असे 4 टप्पे कशाला? अहो, 4 टप्पे आलेले असले तरी तुमचं पाल्य वयाच्या 3ऱ्या वर्षीच शाळेत प्रवेश घेणार आहे. त्याला पहिली 3 वर्ष छोटा शिशु, मोठा शिशु बालवर्ग अर्थात ज्युनियर, सिनियर, KG आणि नर्सरी याच धर्तीवर शिकवलं जाणार आहे. पुढचा 4थ्या वर्षाचा जो टप्पा आहे तो असेल इयत्ता पहिली. त्यामुळे हा बदल काही त्रासदायक ठरणारा नाही. फक्त प्रीस्कूलचा फंडा जाऊन ती 3 वर्षही प्राथमिक शालेय शिक्षणात मोजली जाणार आहेत. या नव्या शैक्षणिक धोरणाचं पहिलं वैशिष्ट्य, मातृभाषेतून शिक्षण. मागे माझ्या वाचनात आलं होतं 100 आदिवासी विद्यार्थ्यांपैकी फक्त 20 आदिवासी विद्यार्थीच हायस्कूल लेवलपर्यंत पोहोचतात. बाकीचे दरवर्षी गळत जातात, ड्रॉपआउट होतात. का?
तर यामागचं कारण आहे भाषा, लँग्वेज. शाळेत शिकवली जाणारी भाषा, त्यात विद्यार्थी जर ग्रामीण भागातला आदिवासी पाड्यावरचा असेल तर त्याला त्याच्या मातृभाषेव्यतिरिक्त दुसऱ्या भाषा शिकताना खूपच अडचण येते. वर्तन म्हणजे हिंदी इंग्रजीचा बागुलबुवा. या भाषा शिकण्याच्या नुसत्या विचारानेच या लहानग्या जीवांवर दडपण येतं. ही मुलं शाळेत जाणं टाळू लागतात. आता तसं होणार नाही. विद्यार्थी 5वी पर्यंत आपल्या मातृभाषेतूनच शिकू शकतो. त्याच्यावर हिंदी अथवा इंग्रजी भाषेची सक्ती केली जाणार नाही. यामुळे अभ्यासाची भीती जाऊन ग्रामीण भागात नव्याने होणारे शाळा प्रवेश अर्थात एनरोलमेंट्स वाढतील, ड्रॉपआउट्स कमी होतील. बहुअनुशासनात्मक शिक्षण म्हणजेच फ्लेक्झिबिलिटी ऑफ सब्जेक्ट्स. याचाच अर्थ असा की इतकी वर्ष आपण बघत आलो, हे आर्ट्स हे सायन्स दोघांमध्ये एक प्रकारची बॉर्डर असायची. इकडच्याने तिकडं जायचं नाही आणि तिकडच्याने इकडं यायचं नाही. या बॉर्डर आता उघडल्या जातील. याचा मोठा फायदा जो मला दिसतोय तो असा, बऱ्याचदा अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतं मला डिझाईन इंजिनियर बनायचं आहे, पण असा कोणताच सब्जेक्ट आपल्याकडे शिकवला जात नाही. कारण यात फिजिक्स आणि आर्ट्स या 2 गोष्टींचा अंतर्भाव असतो आणि या दोन्ही वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत. असा मिक्स पॅटर्न आपल्याकडे नाहीच. पण आता विद्यार्थी फिजिक्सही घेऊ शकतो आणि त्यासोबत मायनरमध्ये आर्ट्समधला त्याला हवा तो विषयही निवडू शकतो. याने काय होईल तर विद्यार्थी सायन्स शिकता शिकता आपली आर्टिस्टिक सेन्सही इम्प्रूव्ह करतो आहे. त्याने त्याचं विषयाप्रतीचं गांभीर्य, सर्जनशीलता, संवादशैली याचबरोबर कलात्मकताही वाढीस लागण्यास हातभार लागणार आहे. या कॉम्बिनेशनच्या हिशोबाने मुलं आपल्या कुवतीनुसार, आवडीनुसार त्यांना हवे ते विषय निवडून त्यात प्रावीण्य मिळवू शकतात. पण यात एक अडथळा आहे, तो म्हणजे समुपदेशनाचा, काउन्सिलिंग. जर मुलांना आपला कल कशाकडे आहे हेच उमगलेलं नसेल तर ते योग्य विषय निवडणार कसे? यासाठी त्यांचं योग्य पातळीवर समुपदेशन होणं गरजेचं आहे. तेव्हा शाळांना, सरकारला या काउन्सिलिंगवर पण मोठ्या प्रमाणात लक्ष द्यावं लागणार आहे. मल्टिपल एंट्री अँड एक्झिट पॉईंट. एक उदाहरण देतो. रमेश हा कधी कॉलेजला गेलाच नाही. नव्हे त्याची हिंमतच होत नव्हती की कॉलेजला जावं, कारण तो बिचारा गरीब होता. त्याला 10वी नंतर नोकरी करून पैसे कमवायचे होते, काही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडायच्या होत्या. पण हे सगळं करून झालं आणि आयुष्याच्या एका पॉईंटवर तो जेव्हा विचार करू लागला की मी आता स्थिरस्थावर झालो आहे, बऱ्यापैकी कमावतोय, पण मी आता अल्पशिक्षित आहे, मला ग्रॅज्युएट व्हायचं होतं. पण या 5-6 वर्षांच्या संघर्षाच्या कालावधीने माझी डिग्री माझ्याकडून हिरावली गेली. रमेशसारखेच असेही लोक असतात की ज्यांना स्वतःवर किंवा आजूबाजूच्या परिस्थितीवर विश्वास नसतो की ते पुढचं शिक्षण पूर्ण करू शकतील की नाही. मध्येच सोडावं लागलं तर 1-2 वर्ष केलेली मेहनत, अभ्यास हा फुकट जाणार आणि फीसाठी खर्चलेले पैसेही फुकट जाणार. पैसेही वाया गेले, वर्षही वाया गेलं. हा मनस्ताप आता होणार नाही आहे. तर आता जर कोणी स्टुडंट मध्येच शिक्षण सोडून देतोय आणि पुन्हा 1-2 वर्षांनी त्याला त्याचा अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे तर तो सहज करू शकतो. समजा 4 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आहे, त्याने 2 वर्षातच सोडला, त्याला कालांतराने पुन्हा जॉईन करायचं आहे तर तो करू शकतो. पुढच्या 2 वर्षांसाठी त्याला पुन्हा मागच्या वर्गात बसायची गरज नाही. त्याच्या आधीच्या वर्षात त्याने पास केलेल्या परीक्षांचे मार्क वाया जाणार नाहीत, तर ते एका अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जमा होतील. यात पहिल्या वर्षात जर कोणी अभ्यासक्रम सोडला तर त्याला त्या वर्षाचे कंप्लिशन सर्टिफिकेट मिळणार आहे. दुसऱ्या वर्षात सोडला तर डिप्लोमा मिळणार आहे आणि 4 वर्ष जर पूर्ण केलीच तर डिग्री मिळणारच आहे. कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याची या नव्या शैक्षणिक धोरणात काळजी घेतली गेली आहे. या वैशिष्ट्यामुळे पुन्हा एनरोलमेंटचा आकडा वाढणार आहे. याने साक्षरतेची टक्केवारीही वधारणार, यात वाद नाही. एक छत्री प्रशासन, सिंगल रेग्युलेटर. आपल्या शिक्षण व्यवस्थेत अनेक प्रशासकीय पॉईंट्स आहेत, विविध बोर्ड्स आहेत, UGC, AECT, NCT अशी कितीतरी नियामक मंडळ आहेत. यांच्या परवानग्या घेताना प्रत्येकाचे नियम वेगवेगळे, त्यांच्या तऱ्हा वेगवेगळ्या. याने होतं काय, कोणत्याही परवानग्या घ्यायला जा, यांचा लालफितीचा कारभार आडवा येतोच. टाळाटाळ, विलंब, मग चिरीमिरी, अंडर टेबल असे प्रकार होतात. होत असतील, मला माहीत नाही, मी असं काही बोललोच नाही. कट ते बीप बीप वगैरे टाक रे तिकडे. तर मंडळी, विनोदाचा भाग सोडला तर ही आपली भारतीय प्रशासन संस्कृती आहे. ती बदलण्यास थोडा वेळ लागेल. पण या धोरणातील सिंगल रेग्युलेटर पद्धतीमुळे आता लीगल आणि मेडिकल या 2 शाखा सोडल्यास बाकी सगळ्याच उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था, कॉलेजेस हे एकाच प्रशासकीय संस्थेच्या अधिपत्याखाली येणार आहेत. आणि ती संस्था म्हणजे हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया. या धोरणातील प्रत्येक गोष्टीचा आपण दुसऱ्या बाजूने विचार करूयात. भारतासारख्या खंडप्राय आणि अफाट लोकसंख्या असलेल्या या देशात
अशी ही एकछत्री अंमल करणारी संस्था कितपत यशस्वीपणे काम करू शकेल हा प्रश्न उद्भवतोच. सरकारच्या या नवीन शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण, तंत्रशिक्षण देण्याबाबत नेमकी काय आणि कोणती तरतूद आहे? या धोरणात अजून अशा कोणकोणत्या बाबी आहेत की ज्याने भारतीय शालेय आणि उच्च शिक्षण क्षेत्रात कोणते बदल घडून येऊ शकतात? हे जाणून घेऊयात स्कूल चले हमच्या पुढच्या भागात. तोवर धन्यवाद. नमस्कार.